भीतीच्या बादशाला कधी घाबरलेला ऐकलंय का? पण राम गोपाल वर्मा घाबरले होते, ते सुद्धा एका अमेरिकन हॉरर फिल्मला. तर नेमका काय होता हा किस्सा? चला जाणून घेऊ. राम गोपाल वर्मा ज्यांनी भूत, वास्तुशास्त्र आणि कितीतरी हॉरर सिनेमे बनवले, पण ज्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला नेमका घाबरवणारा हॉरर सिनेमा कोणता, त्यावेळी त्यांनी एका अमेरिकन हॉरर चित्रपटाचं नाव घेतलं. त्याचं नाव होतं कँडीमॅन. 1992 साली आलेला हा चित्रपट खूप वेगळा होता, कारण त्याची भीती कॅमेराच्या फ्रेमपेक्षा जास्त तुमच्या डोक्यात घुसते. कँडीमॅनच्या कथेप्रमाणे जर तुम्ही आरशासमोर उभं राहून त्याचं नाव 5 वेळा घेतलं तर 5व्या वेळेस तो तुमच्या थेट मागे प्रकट होतो आणि मग गेम ओव्हर. राम गोपाल वर्मा म्हणाले, मी 4 वेळा नाव घेतलं, पण 5व्या वेळी काही केलं मी बोलू शकलो नाही. एका दिग्दर्शकाला घाबरवणारा तो सायकोलॉजिकल टेरर. मग विचार करा, आपण तर सामान्य प्रेक्षक. हा सिनेमा केवळ खून दाखवत नाही, तर तुमच्या मेंदूत एक भीती निर्माण करतो. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे? कँडीमॅन हा सिनेमा ब्लडी मॅरी या जुन्या युरोपियन अर्बन लेजंडवरून इन्स्पायर होता. अजूनही लोक ही मिरर रिच्युअल करायला घाबरतात. तर मग आहे का धाडस? आरशासमोर उभा राहा आणि म्हणा कँडीमॅन, कँडीमॅन. आणि 5व्या वेळी मात्र तुमचं तुम्हीच ठरवा. पण त्याआधी ही रील लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि त्यांना हे चॅलेंज द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चंद्रकोर फिल्म्सच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.